जरा आपले मित्राचे पप्पा पंकजचे पप्पा भेटले आपल्याला फेरीमध्ये. पंक्या व्हिडिओ पाय बर का बाय. कंठ दाटला संत ज्ञानेश्वरासाठी भिंत वडी जग जेटी भिंती वडून तू दमला का. गर्दी बघू शकता तुम्ही एकदम भयानक गर्दी आहे. चला हर हर महादेव. सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि हर हर महादेव. तर आज श्रावणचा 3रा सोमवार आहे. तर दिंडोरीवरून निघालो आम्ही, सोबत भाऊ आहे आपले. तर बसमध्ये एवढी खतरनाक गर्दी होती, मोकार गर्दी होती डायरेक्ट बसमध्ये. तर व्हिडिओ वगैरे शूट करायला जमलं नाही आपल्याला. तर आता नाशिकला पोहोचलो आपण. तर त्र्यंबक जायचं आहे आपल्याला फेरीला. 3रा सोमवारी फेरी मारायची आज आपल्याला. तर चला, आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या चॅनलला नवीन असता ट्रायबल ब्लॉग्स ऑफिशियलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आपला चॅनल आणि व्हिडिओमध्ये सोबत राहा. तर चला, त्र्यंबकला जायचं आहे आपल्याला. तर चला, कशा प्रकारे फेरी मारते बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा. तर चला, अजून 5-10 मिनिटात आपण त्र्यंबकला पोहोचून जाऊ. व्हिडिओला कंटिन्यू करा आपल्या. आणि बस फुल भरली, आताशी जागा भेटली आपल्याला. चला, थोड्या अजून अर्ध्या 1 तासात फेरी चालू करायची आपल्याला. तर फायनली आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला पोहोचलोय, त्र्यंबकला पोहोचलोय. आणि इतकी गर्दी आहे, फुल गर्दी आहे. तर आता ब्रह्मगिरीला आपल्याला परिक्रमा घालायची पूर्ण एक फेरी. ती आता आपली बहुतेक 11 वाजता चालू होईल आणि बघू किती वेळ लागेल. तर चला, ब्लॉगला कंटिन्यू करा. आपण आता तळ्यावर जाऊ, आंघोळ वगैरे करू आणि मग तिथून आपली फेरी चालू होईल. तर चला, माझ्यासोबत राहा व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल. तर मंदिराकडे जातो आपण, बघू शकता तुम्ही मंदिर. एकदम भयानक गर्दी आहे. सुनील धोबी पिंपळाच्या झाडाखाली येणे. सुनील धोबी यांचे घरचे वाट पाहत आहे. सुनील धोबी पिंपळाच्या झाडाखाली या. सुनील धोबी
तर फायनली आंघोळ झाली आपली. तर चला, गर्दी बघू शकता तुम्ही, एकदम भयानक गर्दी आहे. चला, हर हर महादेव. ब्लॉगला कंटिन्यू करा आपल्या. आणि आता पुढे भेटू डायरेक्ट कपडे चेंज करून आपण. तर फायनली आपली फेरी चालू. ब्रह्मगिरीला आपल्याला पूर्ण परिक्रमा मारायची आहे. तर ब्लॉगमध्ये सोबत राहा. आता आंघोळ गेल्या आपण तळ्यावर मस्त. बघू पुढे जाऊन टिक्के पण लावू. तर फक्त आता थोडं गर्दीतून बाहेर निघू, कारण जास्त गर्दीमध्ये मोबाईल यूज नाही करता येते. आणि आता आपल्या ब्लॉगमध्ये त्र्यंबकचं वातावरण बघून घ्या, श्रावण महिन्यातलं. इकडून जायचं का? तर कसं आहे पब्लिक. चला, तर फेरीला सुरुवात होऊन झालं आपल्याला अर्धा तास. आणि हे बाबा भेटले आपल्याला. मग बाबाला घेऊन टाकू ना. हे बाबा भेटले आपल्याला. बाबाचं वय पाहू शकते तुम्ही. बाबा किती वर्ष पाहून आहेत तुम्ही? आपली 70 आहे बाबा. हा, 70 वर्ष झालं. तसे फेरीला येते तुम्ही? नाही, आता आपल्या फक्त 2-3 झाले. हा, 2-3 का? बाबाला घेऊन टाकले व्हिडिओ मध्ये आपण आपल्या ब्लॉग मध्ये. तर चला, सोबत राहा व्हिडिओ मध्ये. हा, आलो चला, आलो चला, चला चला. तर आता आपण प्रयाग तीर्थाजवळ आहे. मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे तळ आहे प्रयाग तीर्थ म्हणून. तिथं बरीच पब्लिक आंघोळ करते, पण आपण आता तिकडं मेन तळ्यावर आंघोळी वगैरे केले. त्याच्यामुळं आपण इथं आता तळ्याला प्रदक्षिणा घालून डायरेक्ट निघू आपली फेरीला. आपली फेरी कंटिन्यू करू आपण. तर ब्लॉगला सोबत राहा आपल्या व्हिडिओमध्ये. कोण सांग होती? तर हा घोटी परळी रोड आहे. हा रोड घोटीला पण जातो आणि अजून कुठे जातो काय माहित नाही. एवढं घोटीला जातो. हा, इकडंच पैना वॉटरफॉल पण आहे. तर आता आपलं जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर झाला असेल. तर चला, अजून प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ नाही काढू शकत, कारण बॅटरी पण ड्रेन होऊन जाईल आपली. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वरची ही जी परंपरा आहे फेरी मारण्याची, ही 2 टप्प्यांमध्ये, एक ब्रह्मगिरी पर्वतावर दुसऱ्या टप्प्यात जाऊन मारतात आणि दुसरी या रोडने मारते, जो आपण आता कंटिन्यू करतो तो. तर याची सुरुवात आहे नाही का मंदिराजवळच्या तळ्यापासून होती. तिथं आंघोळ करून परत एक तळ आहे पुढं प्रयाग तीर्थ म्हणून, तिथं पण एक प्रदक्षिणा घालून मग फेरीला सुरुवात होती. आणि याची वर्षानुवर्ष ही परंपरा चालूच आहे आणि हजारोच्या गर्दीनं पब्लिक राहते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, सकाळपासून बघत असाल. एकदम खतरनाक गर्दी आहे. तरुणापासून म्हाताऱ्यापर्यंत, लहान पोरांपासून तरुणांपर्यंत सगळेच आहे. एकदम खतरनाक गर्दी आहे. बाबा पण आहे आपल्यासोबत. बाबा फर्स्ट एड लावून राहिले. तर आता पावसाचं वातावरण झालं इकडं.
आणि शक्यतो ही श्रावणची प्रदक्षिणा जुलै आणि ऑगस्ट दरम्यानच राहते आणि आज तिसरा सोमवारी जास्त गर्दी राहते सोमवारी. तुम्हाला निसर्गरम्य वातावरण दाखवतो इकडचं. एकच मिनिट. काठीवाडी म्हण तुम्ही. तर थोडं थांबलोय आपण. इकडे मागं बघू शकतो तुम्ही, एकदम खतरनाक वातावरण आहे. इकडे गोरखन ते उभे आणि तर कंटिन्यू चालतोय आपण. आता 7-8-10 किलोमीटर झाला असेल तळ्यापासून. तर आपले मित्र पप्पा पंकजचे पप्पा भेटले आपल्याला फेरीमध्ये. पंके व्हिडिओ पाय बरं का बाय. तर ते पण आहे. गावातले बरेच पब्लिक आहे. बाबा कुठले? आपले गुजरात. हा गुजरात. सागपाडाची नाही सुतारपाड्याचे आहे का? बाबा किती वर्षापासून आहेत तुम्ही? आम्ही म्हणजे जवळजवळ 35 वर्षात. हा का? हा हा. तर त्याला पाऊस आलाय. व्हिडिओला सोबत राहा आपल्या. आत्ताशी आपण पैना क्रॉस केलाय. पैना आणि नेकलेस 2 वॉटरफॉल क्रॉस केले. ते याच रोडला पडतात आणि हे बघा व्ह्यू या बाजूचा. अजून बरंच चालायचं आहे. जवळजवळ ती पूर्ण 40 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. तर नक्की या मित्रांनो कधीतरी. आणि तुमचा पण अनुभव सांगा कमेंटमध्ये. अनुभव घ्या कोणी आला असेल तर. जाम पूर्ण पब्लिक. फक्त आपला टिळा आहे, बाकीच्या टिळा गेला. तर आता परत ऊन पडलंय. आता पाऊस चालू आहे थोड्या वेळापूर्वी. तर ओला झालं का? तर पब्लिक अजून अर्ध पण नाही झालंय. अर्ध्याला पण कमी आहे. आपण 11:30 निघालो होतो आणि आता 1:45 वाजताय. तर अजून बरंच चालायचं आपल्याला. आता ऊन पडलंय. थोड्या वेळापूर्वी पाऊस चालू होता. सारखा क्लायमेट चेंज आहे इथं. तर चला ब्लॉगला कंटिन्यू करा आपल्या. कुठला हे बघा गर्दी लय गर्दी. जेवढी गर्दी पुढे जेवढी माग पण आहे. एकदम खतरनाक. तर पब्लिक आता पूर्ण फॉरेस्ट एरिया लागलाय. हा बघा या बाजूने पण. तर एकदम जंगल आहे दोन्ही बाजूने आणि मधून रस्ता आहे एकदम कडक. फुल गर्दी आहे आणि गर्दी बघू शकताय. बोलायला पण नाही ताकद. इलेक्ट्रो पावडर नाही भेटले आपल्याला एनर्जीसाठी. तो चलो अभी हम आगे तक जाएंगे और देखेंगे. अरे किती बाकी. तर ब्रह्मगिरीला पूर्ण राऊंड मारायचं आहे अजून आपल्याला. अजून आपला अर्धा राऊंड पण पूर्ण नाही झालाय. तरी पण मज्जा आहे. जास्त पब्लिक आहे म्हणून काही वाटत नाही. पब्लिकमध्ये काही समजून नाही राहिलं ते दमलोय का नाही. थोडी कमी पब्लिक असतीच मग वाटलं असतं काहीतरी.
पण आता काही विशेष तरी अजून वाटून नाही राहिलं दमल्यासारखं काही. हे बघा हा फोन पे नाही रे इकडं असेल बहुतेक पण. तर पब्लिक चहा प्यायला या बाई. आजीचं दुकान आहे इकडं. हे भाऊचं दुकान आहे. चहा प्यावा आता. चहा घेऊ मग पुढे जाऊ आपण. काय काय मग असं करू नका बा. हा पूल आत्ता झालाय मित्रांनो, पहिले नव्हतं वाटतं. हे आपलं तर आता आपण अर्ध्यात पोहोचणार आहे. आताशी अर्ध्यात पर्यंत पोहोचणार आहे. ते दिसतो राहिले आता इकडून. इथून चढा स्टार्ट होतो मित्रांनो. ते पुढे दिसत असेल तुम्हाला. मी थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो. बघू शकते तो वरती. आणि पब्लिक रस्त्याने फुल गर्दी. त्या गर्दीमध्ये आपण पण. आणि हा ब्रह्मगिरी. पूर्ण जागेवरती चढ आहे. नसीब सिमेंटचा रोड आहे. पहिले सिमेंटचा रोड नव्हता वाटतं, पण आपण आता आलो त्याच्यामुळं काय. आणि समोरचा सीन तर एकदम खतरनाक आहे. आता इथून पायऱ्या स्टार्ट होते. फुल गर्दी वरती. अरे चालू माझ्या मित्रांनो आता आपण गौतम ऋषीपर्यंत पोहोचलोय. आणि इथून तिथून फुल गर्दी आहे. तुम्ही व्हिडिओ बघत आलाय स्टार्टिंग पासून. तर आता गौतम ऋषीच्या इथं आपण गौतम ऋषीपर्यंत पोहोचलो आपण. तर ही गर्दी बघू शकता इथं. आणि खाली पायऱ्यांची गर्दी. हे बघा फेरीवाल्यांची गर्दी. तुम्हाला झूम करून दाखवतो. क्लिअर दिसणार नाही, मोबाईल एवढा आपला क्वालिटीवाला नाही आहे, तरी बघू शकताय. गौतम ऋषींचं मंदिर आहे इथं.
सोयवडी माझा पांडुरंगा हरे विठ्ठला धाव द्याव धाव माझा कंठ दाटला संत ज्ञानेश्वरासाठी भिंत वडी जग जेटी भिंती वडून तू दमला का धाव द्यावा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंगा हरे विठ्ठला धाव द्यावा धाव माझा कंठ दाटला धाव तर मग कसं आहे पब्लिक गर्दी एकदम खतरनाक गर्दी आहे आणि आता आपण बरंच वरती आलोय आणि गर्दी बघू शकता तुम्ही पायऱ्यान आहे आपण हर हर महादेव तर मेंबर आहे आपलं मागं अजून त्याला घ्यायला थांबलो आपण तर ठीक आहे ब्लॉगला कंटिन्यू करा आपल्या आणि व्हिडिओ कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही फेरीला कधी आले का ते पण सांगा आणि तुमचा अनुभव पण सांगा आता तरी रस्ता झालाय आणि मी तर फर्स्ट टाइमच आलोय मला काही माहीत नव्हतं तर फर्स्ट टाइम माझं तर मजा आली भरपूर तर ठीक आहे ब्लॉगला कंटिन्यू करा आपल्या आता थोड्याच वेळात आपल्याला उतरायला सुरुवात करायची आहे गौतम ऋषींचं दर्शन घेऊ आणि मग तिथून पुढे जायचं आपल्याला तर ठीक आहे सोबत राहा मंदिरावर फुलं वगैरे टाकण्याची प्रथा आहे बघा आजूबाजूनं फुलं फेकते पब्लिक हे बघा आणि वरती फुलं किती साचले हे बघा आणि गौतम ऋषींचं मंदिर आहे इथं त्यांना मंदिरात खूप गर्दी आहे तर आपण काय आता बाहेरून दर्शन घेऊन टाकू गौतम ऋषी तर चला हे बघा प्रत्येक जण फुलं घेऊन वरती फेकतंय प्रथा ही काहीतरी मला पण माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर ठीक आहे गौतम ऋषींचं दर्शन घेतलंय आपण आता बाहेरनच घेऊन टाकू चला मित्रांनो हर हर महादेव तर अर्ध झालंय अर्ध्याला वरती झालंय अजून अर्ध्या एक तासात आपण त्र्यंबकला पोहोचून जाऊ अर्धा तास नाही सांगितलं तर चला ब्लॉग मोबाईलची बॅटरी उतरली आहे त्याच्यामुळं ब्लॉग आता थोडा शूट करू आपण तर ठीक आहे सोबत राहा बरंच पुढं आलो आहे आपण आता आणि खूप थकल्या आणि वाटले आता दमलो आता पूर्ण दमून गेलोय बोलायची इच्छा नाही आता तरी चालायचं आपल्याला तर चला ठीक आहे चालत राहू पाय मोडस्तवर चालायचं आहे आपल्याला तर इथं पायाची मालिश आहे प्रत्येक जण करून घेऊ राहिलं पण आपल्याला नाही करायची आपला भाऊ करून राहिला तर त्याला करू द्या केली तर अजून पाय दुखतील त्यापेक्षा नाही करायची डायरेक्ट आपण पुढं डीजे जवळ भेटू साऊंड सिस्टम आहे पुढं तिथं जाऊन थांबलो थोडं नाचू आणि मग पुढं जाऊ तर ब्लॉगला कंटिन्यू करा आपल्या सोबत राहा ब्लॉगमध्ये आणि बरीच गर्दी आहे बघा अजूनही पण कंटिन्यू चालून पण रस्ता संपूच नाही राहिला अजून तर ठीक आहे असो हर हर महादेव तर सोबत राहा व्हिडिओमध्ये तर 11:30 वाजता आपली प्रदक्षिणा चालू झाली ती फेरी आणि आता 3:45 वाजले तर निमेला वर झाली कंप्लीट अजून अर्धी बाकी म्हणजे आता जवळजवळ 1 तास लागला अजून मग आपण त्र्यंबकला पोहोचू डायरेक्ट पूर्ण ब्रह्मगिरीला गोल चक्कर मारून तर चिक्की खाऊ आधी
तर हायवे लागला आता आणि इथून अजून त्र्यंबक 3 किलोमीटर आहे. ते 3 किलोमीटर पूर्ण करायचं मग आपली फेरी पूर्ण होईल. तर पब्लिक फुल दमून गेली, सगळे बसले रस्त्याला हायवेला. हे बघू शकता कोण बसले, कोण चालतंय हळूहळू, कोण लंगडत चालू राहिले, कोण कसं. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा का मित्रांनो. महादेव महादेव हर हर महादेव. तर मित्रांनो फायनली आपली फेरी कंप्लीट झाली आहे. आपण इकडून स्टार्ट केलं होतं मंदिराकडून. तर आता झालं एंड. पूर्ण 40 किलोमीटरचा पूर्ण एक चक्कर मारून ब्रह्मगिरी पर्वताला. तर आपली फेरी झाली एंड आता. तर या बाजूने स्टार्ट केलं होतं आपण इकडून, बघू शकता तुम्ही. तर ठीक आहे, आता बोलायची सुद्धा ताकद नाही राहिली, पूर्ण जमून गेलो आहे. तर ठीक आहे, आजसाठी एवढंच. आणि आजचा श्रावण सोमवार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आपण फेरीला आलो होतो. तर ठीक आहे, आपल्या चॅनलला नवीन असाल ट्रायबल ब्लॉग्स ऑफिशियलला तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल. लाईक कमेंट शेअर ठोकून टाका मस्त. आणि ठीक आहे, आजसाठी एवढंच. तर आता परत भेटू परत एक नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये.